ज्याप्रमाणे झाडावरती चढलेला गुळवेल पूर्णपणे त्या झाडाला काबीज करत असतो, त्या झाडावरती आपलं पूर्ण अस्तित्व निर्माण करत असतो, अगदी तशाच प्रकारे एखादा मूर्ख मनुष्य, अकुशल मनुष्य, वाईट कर्म करणारा मनुष्य त्या पापकर्माच्या द्वारा स्वतःला पूर्णपणे वेढून घेत असतो. जसे की एखाद्या शत्रूला असं वाटत असेल की याची हानी व्हावी, हा नष्ट व्हावा, अगदी त्या शत्रूच्या मनाप्रमाणेच अशा प्रकारे मनुष्य जीवन जगत असतो. त्यामुळे कधीही पापकर्मामध्ये, अकुशल कर्मामध्ये आपल्या स्वतःच्या मनाला आपण पापकर्मामध्ये स्वतःला वाहून जाऊ देऊ नये. कारण जो मनुष्य पापकर्माच्या प्रवाहामध्ये वाहून जात असतो तर त्या मनुष्याची अधोगती होत असते, तो मनुष्य कधी सुखाला प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या पापकर्माला, अकुशल कर्माला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे आणि सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.